जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा. केव्हाही कुठेही. मातोश्री, मातोश्री, चला लवकर. आम्ही विनंती करतो तुम्हाला, पण तुम्ही चला लवकर. काय झालं? मातोश्री, बाळाजी काका चिटणीसांना सदरेवर हजर होण्याचा आदेश दिलाय. म्हणजे त्यांचा न्यायनिवाडा आहे आता. अरे देवा, बाळाजी पंतांनी पत्र लिहिली म्हणून? कदाचित. शिवाय ते या कटकारस्थानात सामील आहेत म्हणून. धास्ती वाटते हो मातोश्री आम्हाला. वाटणारच. खूप संतापले, खूप चिडले. कलशांना म्हणाले, आमच्यातील शुभंकर पाहिला, आता भयंकरही पहा. तो काल पाहिला. मध्यरात्रीच्या माल सावंतांच्या किंकाळीने तो भयंकर लोकांनाही समजला. पण सुनबाई, या सगळ्यात बाळाजी काका नाहीत ना? नसावे. पण मग त्यांनी शंभूराजांना स्पष्टपणे सांगावं. तशी संधी मिळेल त्यांना. युवराज ऐकून घेतील त्यांचं. घेतील. कारण बाळाजी पंत म्हणजे आमच्या स्वारींचा बहिस्थ प्राण. तसा लौकिक आहे त्यांचा. तोच प्राण अडचणीत आलाय आता. एवढंच नाही तर बाळाजी पंतांची निष्ठा, त्यांचं स्वराज्य प्रेम पाहून महाराजांनी त्यांना तहहयात चिटणीसी दिली आहे. या सगळ्या गोष्टी युवराज विचारात घेतील. आम्हाला नाही वाटत तसं. कारण अटकेचे आदेश हे बाळाजी काकांच्या वाड्यातच लिहिले गेले. स्वराज्यद्रोहाचा हा सगळ्यात मोठा पुरावा. त्यामुळे त्यांना शिक्षाही होणारच. पण आपण आलात तर ही होणारी शिक्षा सौम्य होईल. म्हणून म्हणतो आपण काहीतरी करावं. आम्ही काय करणार? सदरेवर येऊन युवराजांना सांगावं. पण सुनबाई, शंभूराजांच्या कामकाजात दखल देणं बरं आहे का? दखल दिली नाही तर आपल्या बाळाजी काकांच्या जीवावर बेतेल. जगदीश्वरा, बाळाजी काका न बोलणाऱ्यातील आहे. ते युवराजांना दुरुत्तर करणार नाहीत. म्हणून म्हणतो आहोत, चला, उशीर करू नका. येतो आम्ही, पण विचारांती निर्णय घ्यावा एवढं तरी सांगावं युवराजांना आपण. चला लवकर, चला.